कात्री किंवा डिंक न वापरता फक्त घड्या घालून एका चौरसाचा दंडगोल कसा करता येईल ते आपण बघूया. सुरुवातीला एक चौरस घ्या आणि त्याच्या एका दिशेने 3 घड्या घाला. फक्त ह्या घड्या घालताना त्या झेड या आकाराच्या होतील याची दक्षता घ्या. आता दुसऱ्या बाजूनी चौरसाचे 8 समान भाग करा. दाखवल्याप्रमाणे आधी निम्मी घडी घाला, मग त्याची निम्मी, असं करत करत 8 समान भाग या चौरसाचे आता झाले. मध्ये जो 1/3 भाग आहे त्या भागावर दाखवल्याप्रमाणे पेन्सिलीने कर्ण काढून घ्या. ह्या रेषांवर पट्टी वापरून घड्या घाला. पट्टी वापरून घड्या केल्यामुळे त्या कडक होतील. घड्या घातलेला कागद उलटा केल्यावर तुम्हाला पायऱ्यांचा आकार दिसेल. हा कागद आता हळूच गोल फिरवत जर आपण आणला तर त्या एकमेकांवर चपखल बसतील आणि हळूहळू फिरवत फिरवत आपण त्याचा दंडगोल तयार करू शकू. ही प्रक्रिया आता पुन्हा पाहूया. हा आहे आपला चौरस. हळूहळू त्या पायऱ्या आपण एकमेकांच्यात बसवल्या आणि हा तयार झाला त्याचा सुंदरसा दंडगोल. ही झाली दंडगोलाची तळाकडची बाजू. हा दंडगोल आपण छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी वापरू शकतो. इथे आपण ह्याच्यात मणी, बटणं असे विविध प्रकार भरलेत.